पैशाच्या पेट्या देऊन तिकीट दिल्या गेलं. करोडोचे व्यवहार होत आहेत. काँग्रेसमधून आलेल्या आयारामांना तिकीट दिलं. निष्ठावंत खरेदीची गरज नाही राहिली. लोकांच्या मनामध्ये खूप चीड आहे. हे अगदी खरंच मस्तावलेलं आहे. सध्या पक्षाचं ध्येय धोरण कम्प्लीट बदललेलं आहे. अजितदादा कार्यकर्त्यांना खूप ताकद देतात. भाजपला रसातळाला घेऊन जाण्याच्या दिशेने यांनी प्रवास सुरू केलेला आहे. कमळ बघून लोक ठप्पा मारतील, तर तसं तुम्ही होऊ देऊ नका. नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, पुणे महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि त्याची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार एकदम शिगेला पोहोचलेला आहे. आत्ता आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये औंध बोपोडी हा प्रभाग क्रमांक आहे. अत्यंत महत्वाचा समजला जाणारा हा प्रभाग आहे आणि इथं राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना मुसळे यांना उमेदवारी मिळालेली आहे. माझ्यासोबत अर्चना मुसळे जी आहेत आणि त्यांचे पती ॲडव्होकेट मधुकर मुसळे सुद्धा आहे. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. काय सध्या आता प्रचार एकदम शिगेला पोहोचला. रोज पदयात्रा असतील, डोर टू डोर प्रचार असेल. काय रिस्पॉन्स मिळतोय लोकांचा तुम्हाला? खरं तर मी अर्चना मधुकर मुसळे. गेली 30 वर्ष भाजपचं इथं आम्ही काम करत होतो, की निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आम्हाला समजलं जायचं. कारण इथे जेव्हा झेंडा पकडायला कोणी नव्हतं भाजपचं, तेव्हापासून आम्ही काम करतो. आणि यावेळेस आम्हाला तिकीट नाकारलं गेलं, तिकीट मिळालं नाही. कारण काँग्रेसमधून आलेले सगळे आयाराम, त्यांना पैशाच्या पेट्या देऊन तिकीट दिल्या गेलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्ही आता निवडणूक लढतोय. आणि जेव्हा मी आता डोअर टू डोअर जाते, सगळ्या नागरिकांना भेटते, तेव्हा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. लोकांच्या मनामध्ये खूप चीड आहे, की आमच्या बाबतीत असं करणं खूप मोठी चूक आहे. आणि खूप चांगला प्रतिसाद लोकं आम्हाला देतात. सगळीकडे खूप छान बोलतात आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहो, असं लोकं आम्हाला म्हणतात. एकूण म्हणजे भाजपकडे तुम्ही निष्ठावान जसं ताई म्हणाल्या, तर इतकं निष्ठावान कार्यकर्ता असून सुद्धा आणि सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं असताना आणि मागच्या टर्ममध्ये खरं तर नगरसेवक होत्या ताई. असं असताना सुद्धा तिकीट कापण्याचं नेमकं कारण काय होतं? नाही, नेमकं कारण आहे सध्या पक्षाचं ध्येय धोरणच बदललेले आहेत. काय झालं, गेले 30 वर्ष मी अत्यंत निष्ठेनं काम केलं पक्षाचं आणि 2017ला माझ्या पत्नीला नगरसेविकापद मिळाल्यानंतर आम्ही जे 5 वर्ष मिळाले त्यातले 2 कोविडमध्ये गेले. 3 वर्ष मिळाले. 3 वर्षात आम्ही औंधचा कायापालट करून दाखवला. औंधला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून दिला. भारतातले 22 राज्यातले CEO, कमिशनर आणि त्यांच्या टीम औंधमध्ये व्हिजिट करून गेल्या. आंध्राचे 13 मिनिस्टर औंधमध्ये येऊन गेले. रिसेंटली नागपूरची मोठी टीम औंधमध्ये येऊन गेली. हे सर्व एवढ्या उंच लेवलला एवढं काम केलं, प्रचंड कामाचा डोंगर केला. तरीसुद्धा आता सध्या पक्षाचं ध्येय धोरण कंप्लीट बदललेलं आहे. मोदी साहेब चांगलं काम करतात म्हणून त्यांच्या जीवावर स्थानिक पुणे शहरातले जे स्थानिक नेतृत्व आहे, हे अगदी खरंच मस्तावलेलं आहे. म्हणजे शब्द खराब वाटेल, परंतु परिस्थिती आहे ही खरी. हे सत्य आहे. यांना आता कार्यकर्त्याची गरज, निष्ठावान कार्यकर्त्याची गरज नाही राहिली. त्यांच्या कामाचीही गरज नाही राहिली. काल परवा जे काँग्रेसमधून अचानक आलेले आहेत आणि हो, करोडोचे व्यवहार होत आहेत आणि त्याच्यातून त्यांना तिकीटं दिले जातात. जर आमचं काम, आमची निष्ठा आणि हे काल काँग्रेसमधून आलेले लोकं ह्यांचं कंपॅरिझन जर केलं, तर कुठल्याही नागरिकांना, मतदाराला लक्षात येईल, की हे फक्त आर्थिक व्यवहारामुळे अशा घटना घडलेल्या आहेत. पण खूप आम्ही खूप खूप गंभीर आरोप करता तुम्ही. म्हणजे पैशाचे व्यवहार होऊन तिकीट वाटली गेली. भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्वी कसं ऐकायला नाही मिळायचं. हा खूप गंभीर आरोप आहे. आम्ही अटलजींची पार्टी, अडवाणीजीची पार्टी, ह्या महान उच्च विचाराच्या आणि तेवढंच उच्च नेतृत्व होतं त्यांच्या पार्टीचं, भाजपचे कार्यकर्ते होतो आणि त्या विचाराकडे आकर्षित होतो. पण आजचं दुर्दैव आहे, आज मोदी साहेबांच्या जीवावर खाली स्थानिक पातळीवरचे नेते खूप म्हणजे विचित्र झालेले आहेत आणि भाजपला रसातळाला घेऊन जाण्याच्या दिशेने यांनी प्रवास सुरू केलेला आहे. असो, आम्ही इतके वर्ष काम करताना लढण्याची शक्ती आणि क्षमता ठेवून आणि तेच शिकलो आणि त्यामुळे आम्ही आता इथे न थांबता आम्ही जे समाज कार्य इतके दिवस करत होतो ते कार्य पुढं कंटिन्यू करण्यासाठी आम्ही एक मार्ग निवडला आणि तो विचार करताना आम्ही हा विचार केला की महायुतीतलाच घटक पक्ष अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अजितदादा कार्यकर्त्यांना खूप ताकद देतात आणि एक धडाडीचा नेता आहे, हे आम्ही वेळोवेळी अनुभवलं.
आमच्या एकदा तुमचं तिकीट कापलं जातंय असं ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं, म्हणजे अजितदादांच्या पार्टीकडून तुम्हाला संपर्क झाला, की तुम्ही तिकडं संपर्क केला? काय नेमकं आता पक्ष बदल झालेला आहे, चिन्ह बदल झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कशी तयारी केली? नाही, आता असं असतं की राजकारणात असताना कोण कुठं क्षमतावान कार्यकर्ता हे सगळे पक्ष हेरत असतात. त्यांनी आम्हालाही संपर्क केला होता आणि शेवटच्या क्षणाला जेव्हा त्यांच्याही लक्षात येत होतं की आमचं तिकीट डिक्लेअर झालं नाही, त्यावेळेस आमच्याकडे संपर्क झाला होता. परंतु आम्ही वाट बघत होतो भाजपची, कारण आशा लावून होतो. पण जेव्हा तिकीट मिळालं नाही, तेव्हा त्या प्रचंड वेदना झाल्या होत्या. पण ह्याच्यातून नागरिकांची सेवा पुढे चालू ठेवण्यासाठी मग आम्ही, जेव्हा राष्ट्रवादीकडून आम्हाला विचारणा झाली, तर शेवटच्या मिनिटाला, अगदीच शेवटी आहे, म्हणजे 30 तारीख शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा आणि 29 तारखेला रात्री ह्या उशिरा घटना घडल्या. मग त्याच्यामध्ये आम्ही अजितदादांकडे जाऊन त्यांचा प्रवेश केला आणि त्यांनी ताबडतोब आमचं आणि अख्खं पॅनल उभं केलं. कारण जेव्हा मला हे कळलं की आपले तिकीट होत नाहीत आणि आमचा दुसरा नगरसेवक आमच्यासोबतचा, त्यांचंही तिकीट देऊन कट केलं. त्यावेळी मग असं लक्षात आलं की आमच्या की नाही, पार्टी आपल्यावर अन्याय करते, पण इथे न थांबता आपण आपल्या मार्गाने पुढे जायचं, काम करत राहायचं. म्हणून आम्ही ताबडतोब बसलो, 5 मिनिटामध्ये निर्णय केला आणि आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून पुढचं काम सुरू केलं. मी मागच्या 5 टर्ममध्ये तुम्ही नगरसेविका होत्या. काय समाधान मिळालंय अशी कोणती कामं आपण केलेली आहेत? काय 2-4 कामं सांगता येतील, की ज्याचं समाधान तुम्हाला खूप मिळालं? खरं तर 3 वर्षच मला मिळाली काम करायला महानगरपालिकेमध्ये. 3 वर्षामध्ये आम्ही खूप अशी कामं केली. आमच्या भागात आधीचे तुम्ही रस्ते आणि फुटपाथ जर बघितले, तर खूप म्हणजे चालण्यायोग्य नव्हते. मग आम्ही ब्रेमेन चौक ते परिहार चौक आणि ITR रोड असे सगळे रस्ते, फुटपाथ सगळे आम्ही सुशोभीकरण केले, नागरिकांना चालण्यायोग्य केले. त्यामुळं नागरिक आता जेव्हा आम्हाला म्हणतात, की "नाही ताई, आम्हाला खूप छान वाटते, युरोपचा फील इथे येतो." तेव्हा खूप समाधान वाटते, की आम्ही काहीतरी चांगलं काम केलं. त्याचबरोबर आमच्या भागात एकही असा हॉल किंवा एखादा कार्यक्रम करायचा असेल तर काहीच नव्हतं. तर आम्ही गोपीनाथ मुंडे सभागृह आमच्या बजेटमधून बांधलं आणि आज तिथे सगळे नागरिकांचे कार्यक्रम होतात. तेव्हाही खूप समाधान वाटते, की नागरिक म्हणतात, की "खूप छान झालं, नाही तर आम्हाला पुण्यात बाहेर जायला लागायचं काही कार्यक्रम करायचा असेल तर." त्यामुळे असे बरेचसे कामं आम्ही इथे केले. महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र केलंय. त्या विकास कामाच्या म्हणजे बजेटच्या माध्यमातून तर खूप कामं केले, सांगायला एवढा वेळ नाहीये. पण त्यानंतर सगळ्यात जास्त समाधान आम्हाला मिळालं ते 2 वर्ष कोविडमध्ये जे आम्ही काम केलं. कोविडमध्ये 2-3 दिवस आम्हाला वाटलं, की आम्ही काय करायचं, बाहेर निघायचं, नाही निघायचं. पण नंतर लक्षात आलं, की नाही, आपण या भागाचं पालकत्व घेतलेलं आहे आणि आपली जबाबदारी आहे, की आपण बाहेर जाऊन नागरिकांची मदत केली पाहिजे. म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून सोसायट्यांमध्ये सॅनिटायझेशन करून घेणं असो किंवा गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप करणं असो, अशा माध्यमातून खूप काम केलं आणि त्याचं खूप समाधान मिळते जेव्हा नागरिक म्हणतात, की "ताई, आम्हाला तुम्ही कोविडमध्ये धान्य दिलं होतं, कोविडमध्ये तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये आले होते, आमची काळजी घेतली." ह्याचं खूप समाधान वाटते. आता पुढची टर्म त्याच्यासाठी तुम्ही निवडणूक लढवताय म्हणजे खरं तर. आता या निवडणूक लढवायचं म्हटलं, की मागच्या टर्ममध्ये जी कामं झालेली आहेत, ती काही अर्धवट राहिलेली असतात किंवा आपलं एक व्हिजन पण असतं आपल्या प्रभागाच्या संदर्भामध्ये. तुम्ही काय नेमकं व्हिजन ठेवून आता पुढं वाटचाल करताय, ही निवडणूक लढवताय? आम्ही जे विकास कामं केले, ते नागरिकांना सांगण्याची गरज नाही आमच्या भागामध्ये, कारण नागरिक आमचा खूप जागरूक आहेत. आमचा मतदार खूप जागरूक आहे. इथला मतदार उच्च शिक्षित आहे, सुशिक्षित आहे आणि तेवढाच स्वतःच्या कर्तव्याबद्दल सुद्धा अलर्ट आहे. आता नागरिकांना माहिती आहे, की ही निवडणूक जी आहे, ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आमच्यासाठी रोज जो उभा राहतो, 24 तास जो मदतीला उभा राहतो, त्यांची ही निवडणूक आहे. आणि त्यांना माहिती आहे, की आम्ही इतके वर्ष गेले, 30 वर्ष सेवा करतो, अविरत सेवा करतो. आमच्याकडे असे आम्ही प्रसिद्ध आहोत, की नागरिक स्वतः गॅरंटी देतात, की यांना जर फोन केला, तर हे फोन 100% घेतात. जर नाही घेतला, तर याचा अर्थ मीटिंगमध्ये आहेत आणि 100% कॉल बॅक होतो. आणि आम्ही नागरिकांना आमच्या ऑफिसला बोलवत सुद्धा नाही. नुसता एक WhatsApp मेसेज जरी टाकला, तर त्याची दखल घेऊन डायरेक्ट काम केले जातात. तेव्हा नागरिकांमध्ये एक आत्मविश्वास आहे. ज्येष्ठ नागरिकांना एक गॅरंटी आहे, की आमच्याकडे बरेच ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांची मुलं बाहेर देशात आहेत. पण त्यांना एक गॅरंटी आहे, की एक मुलगा आणि मुलगी त्यांची इथे आहे, जे 24 तास त्यांना सेवेसाठी हजर असते. तर ह्याच्यातून नागरिकांनी आता आम्ही जेव्हा प्रभागात फिरतो, तेव्हा नागरिकांमध्ये एक आम्हाला तिकीट नाकारलं एवढं निष्ठा नसून सुद्धा एवढं प्रचंड काम केलं. म्हणजे क्रायटेरिया काय पक्षाचा हे काही आता
नागरिकांना सुद्धा फार संभ्रम तयार झाला, की खरंच पक्षाची भूमिका निश्चितच खूप आता चुकीच्या दिशेनं गेलेली आहे. त्यामुळे आज नागरिकांनी हे ठरवलं, की आम्ही तुमच्यासोबतच राहणार आहे. तुम्ही कुठेही असो. तर कारण पुढच्या पुढच्या काळामध्ये जर जनतेनं तुम्हाला संधी दिली, तर नेमकी कुठली कामं तुम्हाला करायला आवडतील? आम्ही औंधमध्ये 3 वर्षामध्ये औंधचा काय पलट केला, स्मार्ट सिटीचा दर्जा मिळवून दिला. आता ते करताना फक्त आम्हाला काळ खूप कमी मिळाला. 3 वर्ष मिळाले, त्या 3 वर्षामध्येच आम्ही 70% औंध आम्ही कंप्लीट ट्रान्सफॉर्म करून टाकलं. पण आता पुढच्या काळामध्ये जे 30% राहिलेलं आहे, विशेषतः आमच्याकडे जे महादजी शिंदे रस्त्याचं काम राहिलेलं आहे, रस्ता रुंदीकरण आणि तो रस्ता सुशोभीकरण, नागरस रोडचं सुद्धा आम्हाला सुशोभीकरण करायचं, त्याचं रस्ता रुंदीकरण करायचं, औंध बाणेर हद्दीवरचा रस्ता आहे ते काम करायचं आहे. काही गार्डनच्या जागा ताब्यात घेऊन गार्डन डेव्हलप करायचं, क्रीडांगण डेव्हलप करायचं आहे. नागरिकांना ह्या ह्या ज्या सुविधा आहेत, त्याचबरोबर औंधच्या शिवाजी हायस्कूलच्या समोर रस्ता क्रॉस करता येत नाही. तिथे अंडरपास, ग्रेड सेपरेटर किंवा FOB यापैकी काहीतरी करायचं. ब्रेमन चौकामध्ये तसं काही करायचं. असे प्रभागातली जी राहिलेली कामं आहेत आणि त्याचबरोबर गल्लीबोळाचे सुद्धा कामं जे आहेत, जे रस्ते खराब झाले. मागच्या 4 वर्षात प्रशासनाच्या काळात सगळं कामं ठप्प झालेले आहेत. आणि त्यामुळं जे आम्ही कामं केले त्याच्यात सुद्धा आता इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. त्याच्यावर देखरेख करत जे रखरखाव असो, ते मेंटेनन्स ते राहिलेलं आहे. ते हे सर्व कामं करून औंधला भारतातलं उत्कृष्ट उपनगर बनवणं हेच आमचं एक वेडं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जगतोय. आता 15 जानेवारीला मतदान आहे. त्यानिमित्तानं काय मतदारांना आवाहन कराल तुम्ही? खरं तर 15 जानेवारीला मतदान आहे आणि मतदार बंधू-भगिनींना माझं एवढंच सांगणं आहे, की गेली कित्येक वर्ष काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून काँग्रेसमधून आलेल्या आयारामांना तिकीट दिलं. त्यांचे विचार तेच असतील. त्यामुळं नागरिकांनी विचार केला पाहिजे, की भाजपला जर वाटत असेल, की फक्त भाजपचा कमळ बघून लोकं ठप्पा मारतील, तर तसं तुम्ही होऊ देऊ नका. त्यांना दाखवून द्या, की इथे काम करणारा माणूस पाहिजे आणि इथे काम करणाऱ्या माणसालाच आम्ही मतदान करू. तुम्ही काय सांगाल? नाही, अगदी बरोबर आहे. आम्ही एवढंच नागरिकांना, आमच्या मतदारांना, मतदार राजाला आव्हान करतो, विनंती करतो, की जो काम करताना तुम्ही आम्हाला बघितलं, आमची 30 वर्षाची निष्ठा बघितली, कामही बघितलं. या निवडणुकीमध्ये एवढंच तुमच्यासाठी जो आम्ही मदतीला 24 तास उभा असतो, कामं करतो. यावेळेस कामाला संधी द्या. कार्यकर्ता जो काम करतो, ते कार्यकर्ता बघून संधी द्या. एवढंच आम्ही आवाहन करतो आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिन्ह घड्याळ ह्या चिन्हावर बटन दाबून आमचे 4ही उमेदवार निवडून द्या, अशी आम्ही विनंती करतो. धन्यवाद. या होत्या अर्चना मुसळे आणि त्यांचे पती ॲडव्होकेट मधुकर मुसळे. पुणे महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी हा जो प्रभाग आहे, त्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या निवडणूक लढवत आहेत. मागच्या टर्ममध्ये त्या नगरसेविका होत्या भाजपकडून. परंतु त्यांना तिकीट मिळालं नाही आणि आयारामांना त्या ठिकाणी तिकीट दिलं. पैशाचा व्यवहार झाला असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. परंतु आता मतदार राजा हा नेमका काय निर्णय घेतो, हे 15 जानेवारीला तर ठरेल, पण त्याचा निकाल हा त्यानंतर लागेल. तोपर्यंत आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करत राहा. अपडेट तुम्हाला वरचेवर मिळत जातील. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.